नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो ट्रॅकिंगला म्हणजे प्रबळगड कलावंती. तर आपल्यासोबत पण आहेत खास मित्र व्लॉगर अण्णा. हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? तर आता दाखवतो तुम्हाला पुढच्या आता लावले तिथे गाड्या, तर चाललोय सांगशीत केल्यावर चालायची सुरुवात केली. चढलो थोडंसं आणि लगेच कन्फ्यूज झालो रस्त्यामध्ये. इथून जायला रस्ता आहे, इथून जायला रस्ता आहे. आता टॉस उडवायचा प्रयत्न चालू आहे. टॉस उडवला आता चालूया या रस्त्याची, कारण की आपल्याला साधा रस्ता आवडत नाही. आपण डिफिकल्ट रस्ता चुनतो. चला 2 मिनिटाचा पाला पार करून फक्त. काही माकराचा फोटो करतात दोघ जण. माकर लक्षात नाही दे. दिला प्रबळगडच्या जवळ पाहिजे पोहोचले जात आम्हाला वाटते, कारण की नोटीस बोर्ड लावलेला आहे. ट्रॅकिंग चालू झाली, कारण की रस्ता उघड कबड आहे. इथपर्यंत होता चांगला, आता इथून झाल्याचं चालू. अशाकडे इथं आलो, मला वाटतं की जरत पण भिण्याची काही शक्यता नाही. प्रथमदासने एक रस्ता काढला, तर बघतोय तो कुठून डाव देतो. माझ्या डोक्यात खूप मोठं जाईल वरती. पाहिजे तर 75% रोडचं कव्हर केलं आहे, 25%. इथे काहीतरी सूचना लिहिलेल्या आहे, त्यातून तुम्ही फॉलो करा मित्रांनो. आम्ही नवीनच आहोत तिकडं. हा कुठला डोंगर आहे तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक हा कुठला डोंगर आहे, कुठला आहे एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. काहीच पोहोचलो फायनली. मला वाटते हा माहीतच आहे, तर की आता तुम्हाला दाखवतो. सुरुवात केली खायची. तर आपल्याला कुठतरी पण भाषा शिकलेत बोलायला. तो सांगते मी असला खावला खाय नाही, बरोबर का नाही बोललाय. पोचलोच प्रबळगडला. एवढा आनंद ही बोलून सोयी नाही. दाखवतो तर काय तुम्ही कन्फ्युज होणार. इथून रस्ता आहे, इथून आहे काय, पण जायचं आहे सरळ. हा रस्ता आहे.
दोन रस्ते, आसान रस्ता, हार्ड रस्ता. अण्णा कंचा रस्ता चुनला? खतरा के खिलाडी आहे यो रस्ता. हसल्या फुसफुस फुसफुस. Nothing so visible. तेवढ्या नंतर काही निस्ती गुपा. बाई आतमध्ये गेलं आत टाकलेलं वाटतं ना आपल्याला. चाललं आतमध्ये अजून काहीतरी भेटलेला हो बाई. बारीक जनावर वाला पाहिजे. एक जण किती आले तर भेटला आपल्याला. सांभाळ मीनी तुमची मजा केली म्हणून आता माझ्या नको काय कोण. आणि दोन चाललो आज काहीच लाईट लाव. काय पूर्ण दिसत नाही. जर यो डोंगर खालती पडला तर खपलो डायरेक्ट. आतमध्ये आहे आतमध्ये काय टेन्शन. काय दाखरा काहीच मित्रांना बघायचं आहे. अजून रस्ता आहे पण रिस्क नको आणला. मला तर भीती वाटतंय. अरे बाबा आधी बोलून आहे. आधी बोलून आहे. थोडा सांग. आणि इकडे बघा ही राहण्याची सुरक्षित मार्ग. जागा घे थोडा पुढे या. काय सांगणार आतमध्ये अशी तुम्हाला भेटी करायला लागेल. विचार करा असं बिझी या कोण घेतलेला दाखवला पका मोठा आतमध्ये काय ते आहे शत्रू. आता तर काहीच दिसत नाही काही. जास्त धोका पडलाय. आता तर खरा रोपवे चालू झाला. आता मजा आहे. वाव नाईस. एवढ्याला पण करायचं आहे. तसं सांगायला लागले. येत तर बघा असे उतरतात.
चाललेत काय एवढे पब्लिक. इतर काहीच नाही. तुम्हाला दिसतं काय ना माहिती. चला आता आपली बारी घुसलेत बॅगा. जाऊया. बघा इथून सुरुवात झालेली आहे चढायला. कसला धोकादायक आहे हा किल्ला. सारंगला डायरेक्ट खाली. मला माहिती पुढे मला भेटलंय. तुमच्या गाडीत किती लेट आहे मला माहिती आहे. चलावर वरून खालती आलाय. डर गई, ये डर गई, ए डर गई, ए डर गई, ए डर गई. ठीक आहे. तो आधी पोचलोत. काय कसा वाटतंय. झिरो विजिबिलिटी. कसले पैसे तू करतो जा असं कर डायरेक्ट. रतन दादा चालले चाराला. मी तिथूनच आलोय. एक काम करतो बाकीचा आपण आजा नीचे आप जाओ क्या गरीब हम लोग जाते आजा तू. कल सुबह तक आएगा तो भी चलेगा. गाड़ी की चाबी मेरे पास है. हम जाएंगे ट्रिपल की. हम ट्रिपल सीट चले जाएंगे. तुम्हाला
एक गडी आउट. आपले ब्लॉगर्स चढताय चढताय. बापरे. उचलली तलवार रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार दुश्मनांना ठार करून केले बहु उपकार केलेल्या उपकाराची केलेल्या त्या उपकाराची ठेवा जराशी ठेवा जराशी शिवरायाची आन शिवरायाची आन जय भवानी जय शिवाजी Incoming voice call from Sanchit Patil. जय शिवाजी हर हर महादेव गरजत उठले लढले मैदानी हर हर महादेव गरजत उठले लढले मैदानी परवाना केली आपल्या जीवाची शूर मावळ्यांनी सैनिकांचे शूर वीरांचे व्यर्थ नाही बलिदान व्यर्थ नाही बलिदान मला शिवरायाची आन शिवरायाची आन जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी तर काही सगळी गेली वरती. आता आपली बारी. आपण पण जाऊया वरती आणि दाखवूया काय वरती ते. तर काही वरती पोचलो. वरती होता माझ्या स्मारक पाया पडलो आणि नंतर वापस निघालो आपल्या. चला मग 5 मिनिटाची बस घेऊ ना आता बस. मस्त व्हिडिओ काढा. थंडा गरम झाला. एवढा टाइम का लावला आम्हाला नको मनी बिनी आम्हाला खाली उतराव बस. सुरुवात झाली उतरायची पायऱ्या. वरती बघा काही चालू आहे तू टेन्शन घेऊ नको. जीवन जे आहे ब्लॉक आहे. सेम स्वर्ग 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 निसर्ग स्वर्ग. थर 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 कापताना थर 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 काहीच नाही काहीच नाही. थर 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 कापताना थर 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 थर.
एक टप्पा डायरेक्ट आउट. पाऊस पडते. इकडे ये हलकू ये. रांगेचा था. कॉल लाव मोदीला. हेलिकॉप्टर पाठवायला लाव. बच्चे फंस गए. डायव्हर्ट झालंय. मला यमाला फोन लागलाय. दादा फायनली पोरं खुश झालीत. लाशा करू शकत नाही पण आम्ही रुपया चढलो. थोडासा आम्हाला महाराजांनी थोडासा बळ दिला म्हणून आम्ही चढलो. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही चढलो. काय बोल ना आलं सध्या. गाइस एवढी मेहनत केली फक्त 2K व्ह्यूज कंप्लीट करा. क्या ना नाही पटवलं. उतरायला नाही तेवढा रिस्की वाटलं नाही. मुझे घर जाना है. उतरायला रिस्की वाटलं. उतरायला भाई 90 डिग्री अँगल आहे तिथं. भाई रिस्की वाटलं काय. जाण्याचं नाव दे. फायनली उतरलेला आहे तो पुऱ्या. उतरला आता कधी पाडते काहीच बघा तो पुऱ्या. त्याहून जास्त डेंजर. हम कभी भी आसान रास्ता नहीं चुनते क्योंकि हम मर दे बोलर ना. तो पुन्हा एकदा बरं इथे आलाय. तुमचा अनुभव कसा राहिला. मला तर एवढी भीती वाटलेली ना देवता वेळे मी बोलू पडलो तर अशी उरी मारील ज्याच्याकडून म्हणजे मी झाडा बिरात फसेल असं पण लांबच उरी मारील. भीती आहे आता झाला आता उतरलो ते बरं. चला खूप विचार केला तुम्ही. आता करणार विचार करायला. पण अनुभव कसा मस्त होता ना. भारी होता एकदम परफेक्ट आणि क्लास. परत यायचं वाटेल की नाही. मग भरपूर वेळ. तुम्ही पण या पूर्णपणे. आता काय बोलू शकत नाही काय ना
उतरताना कसा वाटला? उतरताना मस्त वाटते एकदम म्हणजे टेन्शनच नाही वाटत. नक्की ना आतमधला बोलता तुम्ही काय बाहेरून असंच बोलता? ते सांगा हो पब्लिकला, कारण की आम्हाला तर लय भीती वाटली. काय थोडं खोटं बोलायच लागते भाई. चला भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. आजसाठी एवढंच, भेटू पुढच्या